शिगवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे विशाखा गिरिजा करत आलेली असते आणि तेवढ्यातच उर्वशी तिला म्हणत असते, काय गे तुझं काय चाललेलं आहे? तुझी मैत्रीण तसली आणि तू असली. तुझ्या मैत्रिणीमुळे माझ्या रुद्रचं किती मोठं नुकसान झालंय. तेव्हा वासंती म्हणत असते, अहो वंस असं काय करताय? त्यात हिची काय चूक आहे? हिला का उगाचच बोल लावताय? त्यावर उर्वशी म्हणत असते, हिची नाही पण हिच्या मैत्रिणीची चूक आहेच ना. हिच्या मैत्रिणीने माती खाल्लीच आहे ना आणि हिला तिचा फारच पुळका आहे ना, मग हिला नको का बोलायला, असं उर्वशी म्हणत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी उर्वशी बोलल्याबरोबर आता इकडे लगेचच वासंती म्हणत असते, पण वंस असं नका बोलू. ज्याचे पैसे गेले आहेत ना त्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मग उगाचच तुम्ही हे सगळं काही का बोलताय? त्यावर ती म्हणत असते, ए गप्प बस ग, तुला उगाचच नाही त्या गोष्टीचा का पुळका आहे. रुद्र कोणाला काय बोलणार आहे? रुद्र कसा आहे, हे काय आहे हे मला माहिती ना. त्याच वेळेला आता वासंती म्हणत असते, रुद्र माझा मुलगा आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टी नाही बोलत, नाही काही म्हणत, तर मग तुम्हाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर आता उर्वशी चिडते, कारण वासंती रुद्रला माझा मुलगा असं म्हटलेली असते. आणि तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली त्याला माझा मुलगा म्हणण्याची? तो माझा मुलगा आहे समजलं. आणि तेव्हा लगेच आता इकडे हे सगळं काही म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता उर्वशीला राग आलेला असतो आणि उर्वशीला राग आल्यानंतर उर्वशी मात्र वासंतीवर तिच्या समोर असलेला पाण्याचा ग्लास उचलते आणि तिला फेकून मारते. आता पाण्याचा ग्लास फेकून मारल्याबरोबर गिरिजा तिथे येते आणि तो गिरिजा पाण्याचा ग्लास पकडते आणि तेव्हा उर्वशीला म्हणत असते, काय चाललंय तुमचं आत्ते सासूबाई? तुम्ही रुद्रच्या आईला जर अशा पद्धतीची वागणूक दिली ना, तर रुद्रला सुद्धा त्यांच्या आईला ह्या अशा पद्धतीची दिलेली वागणूक सहन होणार नाही आणि ते सुद्धा काही केल्या शांत बसणार नाही. समजलं का तुम्हाला? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही अशा पद्धतीने करण्याची, असं आता इकडे ती तिला बोलत असते. त्याच वेळेला आता उर्वशी म्हणत असते, गप्प बस ग, तुला काय करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं? आणि काय सांगतेस तू? रुद्र माझा मुलगा आहे आणि जरी मी त्याला जन्म दिलेला नसला ना तरी सुद्धा, आणि हिची बाजू घेऊन तू एवढी बोलतेस ना, हीच या घरातली आश्रित आहे. त्यावर आता गिरिजा म्हणत असते, ह्या घरात कोण आश्रित आहे, कोण काय आहे, ही गोष्ट तुम्हाला मी सांगायला नको, असं म्हणून आता गिरिजाने उर्वशीचा सरळ सरळ अपमान केलेला असतो आणि अपमान केल्यानंतर तिला मात्र फारच राग येत असतो. आता गिरिजा म्हणत असते, तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय. जर तुम्ही इथून पुढे आईसाहेबांना जर काही बोललात किंवा त्यांच्यावर हात उचलण्याचा जरी प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे. मी सरळ सरळ रुद्रकडे तुमची कंप्लेंट करेल आणि तुमचं नावसुद्धा सांगेल, असं गिरिजाने सक्त सांगितलेलं असतं. तेव्हा आता इकडे उर्वशी जरा कुठेतरी जाऊन शांत बसलेली असते. आता ती इकडे वासंतीला बाजूला घेऊन जाते, एका खुर्चीवर नेऊन बसवते आणि तिला पाणी प्यायला देते आणि त्यानंतर ती तिची विचारपूस करत असते आणि म्हणत असते, आई तुम्ही बऱ्या आहात ना? तुम्हाला काही त्रास वगैरे तर झाला नाही ना? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता वासंतीला फार राग येतो आणि वासंतीला राग आल्यानंतर इकडे आता ती लगेचच म्हणत असते, नाही नाही मी ठीक आहे, मला काहीच एक त्रास झाला नाही. पण तेवढ्यातच विशाखा म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांग, ह्या पैशाचं प्रकरण आणि ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? हे सगळं कशाबद्दल तुम्ही लोक बोलत होता? त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते, काही नाही ग, तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की माझ्याकडनं ना खरंच रुद्रांचं 45,000 रुपयाचं नुकसान झालंय. काय? खरंच तुझ्याकडून रुद्रचं 45,000 रुपयांचं नुकसान झालंय? त्यावर ती म्हणत असते, हो खरंच झालेलं आहे, पण रुद्रना अजिबात काहीच बोलले नाही. अगं पण हे नुकसान तुझं कसं आणि कशामुळे झालेलं आहे ते तरी सांगणार आहेस का? त्यावर ती म्हणत असते, ते काय झालंय तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अगं रुद्रच्या फोनवर एक फोन आला होता आणि तेव्हा रुद्रना खूपच जास्त बिझी होते आणि रुद्र एवढे बिझी होते की काही विचारूच नको. आणि त्यानंतर तो फोन मी उचलला. आता तो फोन उचलल्यानंतर तिकडून असं सांगण्यात आलं की मी बँकेचा माणूस बोलत आहे आणि तो बँकेचा माणूस बोलत आहे. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हा मी फार घाबरले आणि त्या माणसाने मला OTP विचारला आणि त्यानंतर मी त्याला OTP दिला आणि OTP दिल्यानंतर मग हा सगळा काही फ्रॉड अशा पद्धतीने झालेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते.
आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे ती बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे विशाखा हसायला लागते आणि म्हणत असते, खरंच ग बाई, खरंच तू तर डेंजरस आहेस. तुला तर काय बोलावं आणि काय नाही हे अजिबातच समजत नाही. कशी ग अशी तू, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, पण खरं सांगू का, मी माझ्याकडे ना जेवढे पैसे होते ना तेवढे पैसे मी इकडे देण्यासाठी रुद्रकडे गेले होते आणि मी त्यांना तेवढे पैसे दिले सुद्धा, पण त्यांनी ते अजिबात पैसे घेतले नाही. आणि खरं सांगू का, रुद्रने हे सगळं कशासाठी केले, माझ्या जागी जर कोणी जरी मुलगी असती तसं केलं असतं का? म्हणजे उलट रुद्रने त्यांच्या खिशामधले असलेले पैसेच मला काढून दिले आणि त्यांनी मला त्यांच्या खिशामध्ये असलेले पैसे काढून दिल्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, तेव्हा वासंती म्हणत असते, अगं गिरिजा, तू वेडी आहेस का? रुद्र तुझ्याकडून कसे काय पैसे काढून घेणार बरं? उलट तो तुझा नवरा आहे, मग नवरा असल्यामुळे तो उलट तुलाच ते पैसे देणार की नाही खर्चासाठी वगैरे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो ना आई साहेब, हेच तर मी म्हणते, उलट रुद्रनी मलाच खर्चासाठी पैसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यामुळे मी तर खरंच खूपच जास्त इम्प्रेस झाले, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा विशाखा म्हणत असते, बाई बाई गिरिजा, खरंच तू तर ना एकच नंबर आहेस. तुला तर कसं वागावं आणि काय करावं हे कळतच नाही. अगं त्या रुद्रचं एवढं मोठं नुकसान केलंयस. तेव्हा ती म्हणत असते, तेच तर सांगते मी, रुद्रचं माझ्याकडून एवढं मोठं नुकसान झालंय, पण रुद्र मला एका शब्दानेही काहीच बोलले नाहीत ग. त्यातच मला ना खूप छान वाटतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. तर आता वासंती म्हणत असते, बरं ऐका ना, तुम्ही दोघीजणी तुमचं चालू द्या, मी ना स्वयंपाकाचं बघते. असं म्हणून आता ती स्वयंपाकाचं बघण्यासाठी निघालेले असते. आणि स्वयंपाक करायला गेल्यानंतर इकडे आता आपण पाहतो की विशाखा आणि त्याचबरोबर इकडे गिरिजा ह्या दोघी जणी बोलत असतात. विशाखा आणि गिरिजा ह्या दोघी जणी बोलत असताना विशाखा म्हणत असते, काय गे, तू वेडी आहेस का गं? मला एक गोष्ट सांग, त्या माणसाने तुला फोन करून एवढं गंडवलं, एवढ्या पैशाला चुना लावला, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय गं, ती पहिली डेअरिंगबाज साडीच्या दुकानामध्ये काम करणारी विशाखा कुठे गेली? तिच्यामध्ये असलेली ती धाडशी वृत्ती, तुझं काय चाललं आहे नेमकं? अशी कशी वागू शकतेस गं तू? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, अगं असं काय म्हणतेस? बाहेर तर मी किती आणि काय काय गोष्टी बोलले, ह्या गोष्टी तू इथे नोटीस केल्या नाहीयेस का? मी ते सगळं काही बोललेच आहे ना. त्यावर ती म्हणत असते, अगं तू त्या गोष्टी सगळ्या बोललीस, पण अगं हो, मी तिकडे आत्यासाहेबांना किती आणि काय काय बोलले, ही गोष्ट तुझ्या लक्षात नाही का आली? असं सुद्धा ती बोलत असते. त्यावर लगेच ती म्हणत असते, हो बोललीस ना, पण त्याच्यानंतर काय झालं? अगं मला एक गोष्ट सांग, ती लोक अशी ठांग मागून इथे बसली आहेत, तुला आणि रुद्रला वेगळं करण्यासाठी ती लोक वाटेल ते प्रयत्न करतायत, मग तुझं इथे काही चालत नाही का? आणि मला एक गोष्ट सांग, खरंच तुला कोणाचा फोन आला होता का, की खरंच ह्या लोकांचीच काही चाल तर नव्हती ना? असं इथे ती विचारत असते. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, नाही ग, मला माहिती इथे विशाखा, काय करायचं ते काही कळतच नाही. त्यावर ती म्हणत असते, नाही म्हणजे बघ ना, ह्याच लोकांची काहीतरी चाल असू शकते, असं वाटत नाही आहे का तुला? म्हणजे बघ ना, ह्याच लोकांनी तुला आणि त्याचबरोबर रुद्र ह्या तुम्हा दोघांना सुद्धा वेगळं करण्याचा जो काही ते नेहमीच कट करतात, त्यातलाच तो एक डाव असू शकतो की नाही? तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, तेच तर मला कळत नाही, काय चाललंय ना, हे सगळं काही शोधून काढायला पाहिजे. पण जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी शोधायला जाते ना, तेव्हा काहीतरी वेगळंच होतं, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर विशाखा म्हणत असते, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे तू ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या हलक्यात घेऊ नकोस बरं का गिरिजा, म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का? त्यावर ती म्हणत असते, हो ग, माझ्या सगळं काही लक्षात येतंय, पण मला सांग ना, मी आता त्या नागेश्वरला आणि त्याचबरोबर ह्या घरातली जी काही खरी वारस आहे तिला मी कशी शोधणार आहे, कुठे शोधू तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याच वेळेला विशाखा म्हणत असते, हे तू काळजी करू नकोस, आपण नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीचा काहीतरी सोक्षमोक्ष लावूयात, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी शोधून काढल्याशिवाय आपल्याला इथे जमणार नाही किंवा आपल्या काही हाती सुद्धा लागणार नाही, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. पण आता गिरिजा, मी हे रुद्रला कसं समजावून सांगू की ही लोक त्यांच्या विरोधात आणि त्यांच्याबद्दल काय काय करतात आणि काय काय नाही, कारण रुद्रचा इकडे त्यांच्या आत्यावर आणि आबासाहेबावर फार विश्वास आहे, मग मी ह्या सगळ्या गोष्टी कशा त्यांना समजून सांगणार आहे, तेच मला काही कळत नाही.
वा ती म्हणत असते, ठीक आहे, तू आत्ता हे सगळं काही म्हणतेस ना, पण तुला एक गोष्ट सांगू का? काही झालं ना तरी तरी आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे, आणि तो म्हणजे की आता बघ ना, जर जर इथे हे सगळं अशा पद्धतीने होते ना, तर मग आपण लगेचच आता इकडे काही जरी झालं ना तरी दुसऱ्या बाजूला आता इकडे गिरिजा आणि विशाखा ह्या दोघी मिळून बऱ्याच काही गोष्टी इथे करणार असतात, आणि त्या गोष्टी करण्यासाठी आता इकडे त्या सज्ज झालेल्या असतात. आता इकडे विशाखा म्हणत असते, पण ऐक ना, त्या नागेश्वरच्या विरोधात जाऊन आपल्याला कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. म्हणजे अशी एखादी व्यक्ती आहे का की जी आपल्याला मदत करू शकते? मला सांग ना. जर ती व्यक्ती असेल आणि जर ती व्यक्ती आपल्याला भेटली ना मदत करण्यासाठी, तर मग बऱ्याच गोष्टी इकडे आता होऊ शकतात, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, हो तू अगदी बरोबर बोलतेस, कोणीतरी नक्कीच आपल्याला भेटेल, आणि कोणीतरी भेटलं ना तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो, असं ती म्हणते. आणि त्याच वेळेला आता तिच्या नजरेसमोर, तिच्या चेहऱ्यासमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजेच की सगुणा मावशीचा. आता तिला सगुणा मावशीकडे भेटायला जायचं असतं, आणि सगुणा मावशीकडे भेटायला जात असतानाच आता इकडे जो कुशल आहे तो तिचा रस्ता अडवतो. आता कुशलने रस्ता अडवल्याबरोबर इकडे आता लगेचच गिरिजा म्हणत असते, काय चाललंय कुशल तुझं, तू माझा रस्ता का बरं अडवलास? तेव्हा तो म्हणत असतो, काय ग तुला फारच घाई आहे जाण्याची? काय घे कसला? आणि फक्त आणि फक्त पैसा बघून तू त्या रुद्रप्रताप घोरपडेसोबत लग्न केलंयस का? अगं पण तो नागेश्वर. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, हे बघ, तू कोणाच्या सुनेची अडवणूक करतोयस हे तुझ्या लक्षात येतंय का? जर मी नागेश्वर घोरपड्यांची सून आहे, आणि ही गोष्ट जर गावातल्या लोकांनी पाहिली ना तर तुझी कुत्र्यासारखी धुलाई करतील. त्यावर तो म्हणत असतो, तू मला भीती दाखवतेस का? मी तुला भीती दाखवत नाही, पण तुला मी काय आहे ना रिअल ते सांगत आहे. तेव्हा तो म्हणत असतो, तुला मला काहीतरी दाखवायचंय, असं म्हणून त्याच्या मोबाईलमध्ये असलेले तो फोटो दाखवतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, तुला ह्या सगळ्या गोष्टीवरून काय सिद्ध करायचं आहे? नेमकं तुला काय सांगायचं आहे? तेव्हा तो म्हणत असतो, काय म्हणजे? तुझ्या बापाचा खून कोणी केला आहे हे ह्या फोटोवरून काही सिद्ध होऊ शकत नाही, समजलं? आणि हे सगळं मला माहिती आहे. त्यावर तो म्हणत असतो, जर ह्या फोटोवरून काही सिद्ध होत नाही, ही गोष्ट जर तुला पाहायची असेल, तर मग मी तुला दुसरा फोटो दाखवला, आणि त्यावरून जर काही सिद्ध झालं तर मग तू काय करणार आहेस? दाखवू का की तुझ्या बापाच्या खुनाचा बदला तुला जर घ्यायचा असेल, किंवा तुझ्या बापाचा खून कोणी जरी केला असेल, जर ही तुला गोष्ट समजली तर मग? तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय आहे तुझ्याकडे? तेव्हा कुशला त्या मोबाईलमधला व्हिडिओ इथे तिच्यासमोर प्ले करतो, आणि त्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असतो तो म्हणजेच की इथे नागेश्वर घोरपडेने दत्तूला मारलेला. आणि तेव्हा गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते, तिच्यासमोर पुरावा आहे धडधड. तेव्हा ती तो मोबाईल हातातून घेण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आता इकडे कुशल पटकन मोबाईल बाजूला करतो. तो म्हणत असतो, जर तुला हा मोबाईल हवाय, जर तुला नागेश्वरच्या विरोधात पुरावा हवाय, तुझ्या बापाचा बदला घ्यायचा असेल, तर तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल, तरच मग मी हा पुरावा तुला देतो, असं त्याने गिरिजाला सांगितलेलं असतं. जेव्हा गिरिजासमोर हे शब्द त्याचे पडतात, तेव्हा मात्र गिरिजा सणकण एक कुशलच्या कानाखाली देते, आणि ती म्हणत असते, लाज लज्जा काही आहे की नाही तुला? एका लग्न झालेल्या मुलीसमोर असं बोलतोयस तू? त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, मग काय हे पुरावे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुला अशाच देणार आहे का? तुला काय वाटलं की असाच मी तुला हा पुरावा देईल आणि तू सहजासहजी माझ्या हातातून निसटून जाशील? नाही गिरिजा, नाही. लग्नाच्या अगोदरच मी तुला सांगितलं होतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्यासोबत लग्न कर, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि त्या रुद्रप्रताप घोरपडेसोबत लग्न केलंयस, म्हणून मी तुला सोडणार नाही. जर माझ्यासोबत लग्न केलंस ना तरच मग मी हे सगळं तुला देईल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इथे जो काही कुशल आहे तो मात्र म्हणत असतो, हे खूप जास्त होतंय, ह्या सगळ्या गोष्टी तू अशा करू नकोस बरं का, खूप चुकीच्या आहेत त्या, असं सुद्धा इकडे तो बोलतो. त्यावर गिरिजा मात्र त्याचं कानफाड फोडल्यानंतर म्हणत असते, आत्ता तुझं हे थोबाड दाखवलेस, इथून पुढं तुझं हे थोबाडसुद्धा मला दाखवायचं नाही, समजलं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा कुशल म्हणत असतो, तुला हे फार महागात पडेल. तेव्हा ती म्हणत असते, काहीही महागात पडणार नाही, कारण तू कोणाच्या वाटेला गेलायस ही गोष्ट तुला समजत नाही,
असं आता इकडे गिरिजा बोलत असते. आणि गिरिजाने ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता कुशल म्हणत असतो, बघ एकदा विचार करून बघ, जर तू माझी राणी झालीस, जर तू माझी पट्टराणी झालीस ना, तर हे जे काही माझ्याकडे मोबाईलमध्ये आहेत पुरावे, ते सगळे पुरावे मी तुला देण्यासाठी एका पायावर तयार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यानंतर मात्र गिरिजाला अजूनच राग येतो. गिरिजा फार भडकलेली असते, कारण ह्या कुशलला तर धडा शिकवायचाच आहे असा ती विचार करते. आणि त्यानंतर तावातावाच तिथून जात असते. तेव्हा कुशल म्हणत असतो, जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस ग, किती नाही म्हटलं तरी तू पुन्हा पुन्हा माझ्याचकडे येशील, असं म्हणत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, गावामध्ये स्त्री जात असतो. तेवढ्यातच एक चोर येतो आणि त्याचबरोबर स्त्रीच्या खिशामधलं पाकिट तो काढून घेतो. आता स्त्रीच्या खिशामधलं पाकिट काढून घेतल्याबरोबर स्त्री त्याची इथे कॉलर पकडतो. तेवढ्यातच विशाखा तिथे येते आणि विशाखा ते पॉकेट काढून घेते. आणि पॉकेट काढून घेतल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, अहो मला खाण्यापिण्यापुरते तरी पैसे द्या, मला थोडंसं तरी काहीतरी द्या, असं इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे विशाखा म्हणत असते, अरे सोडतोयस काय त्याला, वेडा आहेस का तू, दे दे दे, चांगल्या 2 कानफडात ठेवून दे, त्याचं काय ऐकतोयस तू, असं कसं करू शकतोयस. तेव्हा लगेच स्त्री आता थोडेसे पैसे देत असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, अरे तू काही डोक्यावर पडलायस का, असं कसं करू शकतोयस तू, त्याने तुला पैसे मागितले आणि पैसे मागितल्याबरोबर तू त्याला ते पैसे सुद्धा दिलेस, खरंच रे खरंच तू वेडा झालायस, वेडा, असं कोण करतं रे, असा ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं, कशामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी करतोयस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता श्री त्याला म्हणत असतो, बरोबर एवढ्या पैशात तुमचं भागेल ना, म्हणजे एवढ्या पैशात तुम्हाला पोटभर जेवण वगैरे मिळेल ना, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, काय काय चाललंय काय तुमचं, असं कसं वागू शकतात तुम्ही. तर आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला त्याचं पॉकेट तर मिळालेलं असतं, पण त्याने काही बरेच पैसेसुद्धा दिलेले असतात. तर आता इकडे रुद्र घरी आलेला असतो. जेव्हा रुद्र घरी येतो तेव्हा तो आवाज देत असतो. तो म्हणत असतो, गिरिजा 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 तुम्ही कुठे आहेत, असा म्हणूनच आवाज देत असताना तेवढ्यात सावी तिथे येते. आता सावी तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच जे काही रुद्र आहे तो म्हणत असतो, गिरिजा कुठे आहे. तेव्हा ती म्हणत असते, अरे गिरिजा इथे नाही आहे, गिरिजा बाहेर गेली आहे, असं ती म्हणत असते. मग कुठे गेले आहेत. तेव्हा ती म्हणते, आता तुझी बायको कुठे जाते, काय करते, ती गोष्ट थोडी ना मला सांगून जाते, मग मी तिला कसं आणि काय बरं विचारणार, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. म्हणजे मला नाही समजलं, असं का विचारतेस, असं का बोलतेस. तेव्हा ती म्हणत असते, अरे म्हणजे बघ ना, ती कुठे गेली, काय करते, ह्या गोष्टी आपण थोडी ना सांगू शकतो आणि ती थोडं ना आपल्याला सांगून जाते, असं सुद्धा ती बोलते. बरं ऐक ना, तुला काही हवंय काय, नाही नाही काही नाही हवंय, असू देत, असं म्हणून तो आता तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला आता उर्वशी सावीला म्हणत असते, ऐक ना आता सावी, मी तुला एक गोष्ट सांगते, ही जी काही उर्वशी आहे ना, ती उर्वशी तर इथे घरामध्ये नाही आहे ना, तर मग एक काम कर ना, तू आता रुद्रच्या जवळ जाण्याचा प्रयत्न कर आणि काही जरी झालं ना, आता रुद्रच्या मनातून गिरिजाला पाडण्याचा प्रयत्न कर, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणत असते, ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने करेल. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इकडे गिरिजा ही तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली असते. गिरिजाला खरं तर आतमध्ये जायचं असतं आणि गिरिजाला आतमध्ये जायचं असल्या कारणाने आता इकडे तिथे वॉचमॅन असतो. आता ते वॉचमॅनला म्हणत असते, खरं तर आम्ही ना शूटिंग करणारे आहोत, आम्हाला शूटिंग करायची आहे. तेव्हा तो वॉचमॅन म्हणत असतो, कुठे शूटिंग करायची. तेव्हा लगेच विशाखा समोर बोट दाखवते आणि गिरिजाला एका हाताने इशारा करते आणि गिरिजाला त्या गोडाऊनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करते. तर आता इकडे वासंती देवी समोर उभी असते आणि देवीला प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, देवी आई माझ्या लेकीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा ग. म्हणजे बघ ना, खरं पाहायला गेलं ना तर इकडे माझी लेक या घराची वारसदार कोण आहे, कुठे आहे, तिला सोडवण्यासाठी शोधण्यासाठी गेलेली आहे. त्यामुळे तू तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा आणि खंबीरपणे उभी राहिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल, असं ती बोलते. आता गिरिजा जेव्हा तिथे जाऊन पोहोचते तेव्हा मात्र एका लोखंडी गेटला साखळदंडाचंच बांधलेलं असतं आणि त्याला लॉक केलेलं असतं. तेव्हा गिरिजा आता आतमध्ये हळूच डोकावून पाहते तर नागेश
नागेश्वर आणि देवकी तिथे असतात. नागेश्वर देवकीला विचारत असतो की सांग वारसदार मुलगी कोण आहे सांग, असं म्हणून ती विचारते. तेव्हा लगेच इकडे देवकी हे सगळं काही न सांगण्याचा प्रयत्न करते, पण गिरिजा म्हणत असते म्हणजे देवकी मावशी इथे आहेत, ह्या नागेश्वरने त्यांना डांबून ठेवलं आहे असा ती विचार करते. आता लगेचच गिरिजा रुद्रला कॉल करते आणि कॉल करून म्हणत असते आपल्या जुन्या गावामध्ये जे काही आपलं जुनं घर आहे ना, प्लीज तुम्ही तिथे ताबडतोब येता का, असं म्हणून आता गिरिजा रुद्रला ताबडतोब तिकडे बोलावून घेते. तर इकडे आता देवकी म्हणत असते माझा जीव जरी घेतलास ना तरी सुद्धा मी तुला काहीच सांगणार नाही आणि तू मला मारून जरी टाकलंस ना तरी सुद्धा, कारण मला काही माहितीच नाही. तर इकडे आता रुद्रला जेव्हा गिरिजाचा फोन येतो आणि ती बोलावून घेते तेव्हा मात्र रुद्र ताबडतोब तिकडे जाऊन पोहोचतो. जेव्हा रुद्र तिकडे जाऊन पोहोचतो तेव्हा समोरील दृश्य पाहता क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आता प्रेक्षकांनो, नेमकं नागेश्वर आणि देवकी ह्या दोघांना एकत्र रुद्रने पाहिलं असेल का, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.